जालन्यात संत गजानन हॉस्पिटलमध्ये कामगाराचा संशयास्पद मृत्यू. डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील लोकांनीच मुलाचा घात केल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर ऑपरेशन थिएटरमध्ये पडला होता तरुणाचा मृतदेह. थिएटरला ठोकले होते कुलूप. मुलासंदर्भात माहिती देण्यास डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची टाळाटाळ. घरातून हॉस्पिटलमध्ये कामाला गेलेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्येच दुसऱ्या दिवशी संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान आपल्या मुलाचा डॉक्टर किंवा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनीच घात केला असल्याचा आरोप मृतक तरुणाच्या आईवडिलांनी केलाय. दरम्यान तरुणाचा ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला त्या थिएटरला कुलूप असल्यानं घातपाताचा संशय बळावत आहे. जालना शहरातील शिवनगर येथील अमोल राजेंद्र दोडके हा गेल्या काही दिवसांपासून संत गजानन हॉस्पिटलमध्ये नोकरी करतोय. काल शुक्रवारी सकाळी डबा घेऊन हॉस्पिटलला कामावर आला, पण ड्युटी करून काल रात्री घरी गेलाच नाही. घरातील मंडळींनी काल मृतक अमोलला कॉल केले, मात्र त्यानं कुठलाच प्रतिसाद दिला नसल्यानं अमोलचे वडील राजेंद्र दोडके आणि अन्य नातेवाईक आज रविवारी सकाळी हॉस्पिटल गाठलं. मात्र हॉस्पिटलमध्ये डॉक्टरसह कुठलेच कर्मचारी काहीच बोलत नसल्याचा नातेवाईकांना संशय आला. डॉक्टरला मारहाणीचा प्रयत्न करताच त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये पडलेल्या अमोलचा मृतदेह दाखवला. अमोलचा मृतदेह पाहताच नातेवाईकांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संदीप भारती, उपनिरीक्षक सचिन सानप यांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून शवविच्छेदन अहवालानंतर खरा प्रकार समोर येईल, असं DYSP अनंत कुलकर्णी यांनी म्हटलंय. दरम्यान मृतक अमोलच्या आईवडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. गजानन हॉस्पिटल आहे सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तिथे त्यांचेच एक एम्प्लॉई आहेत अमोल राजेंद्र दोडके, यांचा मृतदेह आढळून आलेला आहे संशयास्पद परिस्थितीतला. ऑपरेशन थिएटरमध्ये आहे. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्टाफसह इथं आलेलो आहोत. पोलीस निरीक्षक सदर बाजार, मी स्वतः आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही फॉरेन्सिकची टीम पण बोलवली आहे आणि नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे तो मृत्यू घडलेला आहे याच्या तपासाबद्दल आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम आम्ही घटनास्थळ पंचनामा करत आहोत. बॉडी शासकीय रुग्णालयात शिफ्ट करून त्या ठिकाणी PM करणार आहोत आणि त्यानंतरच निश्चित कशामुळे मृत्यू घडलेला आहे याचं कारण स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने आम्ही तपासाला सुरुवात केलेली आहे. हा, आता आम्ही तो बघत आहोत नेमकं कशामुळे घडलेलं आहे हे पूर्ण PM रिपोर्ट नंतर आणि पूर्ण बॉडी पाहिल्यानंतरच लक्षात येणार आहे. PMच्या रिपोर्ट नंतर आपण कन्क्लुजन पर्यंत येऊ शकू की नेमका मृत्यू कशामुळे घडलेला आहे तो, आणि सर्व अँगलने आम्ही त्याचा परिपूर्ण तपास करणार आहोत. आणि आम्ही आमची जी फॉरेन्सिकची टीम आहे तिला पण या ठिकाणी पाचारण केलेलं आहे, त्यांची सुद्धा आम्ही मदत घेत आहोत. अकस्मात मयत आहे तो सर्व अँगलनेच आम्ही त्याचा तपास करणार आहोत की नेमकी घटना कशी आहे, अपघात आहे का घातपात आहे, कुठलीही शक्यता आम्ही रूल आउट करत नाही आहोत. अगदी सुरुवातीची स्टेज आहे ही, त्यामुळे सगळ्याच अँगलने आम्ही तपास करणार आहोत. कारण त्यांनी मला एकही, मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस पण त्यांनी मला वरती येऊन दिलं नाही आणि त्यांना विचारलं तर ते खालची मॅडम म्हणते की कोण अमोल, एवढा सुद्धा पण ते मला आणि एकट्याला वर पाठायला लागले. मी वर यायला लागलो तर ते मावशी आली, पाहिलं तिनं इथपर्यंत आणलं, सोडून दिलं मला. मी मध्ये जाऊन पाहत होतो तो पालत पडलेला होता. पाहिलं 10:30-11 वाजता. काल सकाळी आलेलं आहे. काल सकाळी 10:30 वाजता नाही ना, कारण त्यांनी अगोदरच काय सांगितलं असतं की बाबा मी ऑपरेशन थिएटरला असलो, ऑपरेशन चालू असलं तर फोन घेणार नाही. जेवणाचं याचं इकडंच असतं का? नाही, डब्बा घेऊन येतो. तुम्ही सकाळी इथं आल्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळालं? फक्त तो एकटा त्याची बॉडी पडलेली दिसली मला. बाकी कोणी डॉक्टर नव्हते, कोणी नाही. मी ज्यावेळेस आडायला लागलो त्यावेळेस मग ते 1-2 जण आले फक्त. एक काय सांगितलं तुम्हाला डॉक्टर लोकांनी? ते म्हणे आम्हाला माहित नाही म्हणे. साफ इन्कार करत होते आणि त्यांनी त्या डोरला लॉक लावून. काय तुमची मागणी काय आता? काय झालं पाहिजे? मागणी काय आता? मागणी काय ते फोन काय देणार वापस? जी काही कायदेशीर कारवाई होईल त्या डॉक्टरला तुम्ही माझ्या समोर आणा. त्यांनी माफी मागायला पाहिजे, कारण त्यांनी स्वतः केलेला आहे किंवा त्याच्या बरोबरचे जे ऑपरेशनला असतील त्याने केलेलं आहे. दोघांचं कारण आहे, त्या दोघांनी केलेलं. कारवाई वगैरे झाली पाहिजे. कार्यवाही झालीच पाहिजे. पोलीस आले ना इथं, त्यांनीच केले वाटतं ना. त्यानेच फोन केला पोलिसाला, ते आले ना इथं. पंचनामा केला. तुमचं नाव राजेंद्र जनार्दन दोडके. बाहेर चर्चा अशी केली जाते की आत्महत्या केली मुलांची. नाही, असं होऊ शकत नाही.
आत्महत्या करणार नाही मुलगा. कालपर्यंत इन्क्वायरी करायला पाहिजे होती, कालपर्यंत त्यांनी पोलिसांना सांगायला पाहिजे होतं. त्यांनी तसं काही केलेलं नाही. ज्यावेळी आम्ही त्यांना मारहाण सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. त्यांनी स्वतःहून काही फोन केलेला नाही कोणाला, काही नाही. जेव्हा आम्ही इन्क्वायरी केली, ज्या टायमाला आम्ही इथं आलो त्याच्यानंतर त्यांच्यावर आम्ही मारहाण केली. जेव्हा ते आम्हाला आमच्या भावाबद्दल आम्हाला सांगत नव्हते, त्यांना मारायला लागलं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे. तोपर्यंत तुम्हाला सांगितलं तोपर्यंत त्यांनी आम्हाला कोणाला काही सांगितलं नव्हतं. आम्ही जेव्हा इथं वर आलो त्या टायमाला माझ्या काकांनी विचारलं त्यांना की तो कुठे आहे. त्यांनी टाळाटाळ केलेली होती. त्याच्यानंतर एक जणांनी सांगितलं की वरती ऑपरेशन थिएटरमध्ये आल्याच्या नंतर हा जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, त्यांनी त्याला साखळीने लॉक लावून घेतलेलं होतं. साखळीने लॉक लावून घेतलेला असताना मी डॉक्टरला मारहाण केली. मी स्वतः कबुलीत होतो. ज्यावेळी डॉक्टरला मारहाण केली त्यावेळी त्यांचा स्टाफ आला, त्यांनी लॉक खोललं आणि डॉक्टरला बाहेर काढून दिलेलं आहे. मृतदेह कोंडून टाकला होता म्हणून. मृतदेह कोंडून टाकलेला होता त्यांनी. पोलिसांकडे काय मागणी असेल तुमची? पोलिसांकडे हीच मागणी की रथ सर जी काही कारवाई, कायदेशीर जी काही कारवाई करता येईल ती कारवाई कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि डॉक्टरला सजा दिली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. माझं नाव अजिंक्य तुकाराम दोरके. मी त्यात मृत्यूचा जो माझा भाऊ आहे त्याचा भाऊ आहे. काल तो सकाळी 7:30 वाजता ड्युटीला घरून निघला होता. ऑपरेशन थिएटर मध्ये जायचं म्हणजे ऑपरेशन आहे म्हणे. डब्बा पण नव्हता आणला, ते लवकर आलता तो घरून. तर आम्ही रात्री त्याला कॉल केले, ड्युटी सुटली तर घरी यायना म्हणून कॉल केले. त्याने कॉल उचलला नाही. परत 2-3 वेळेस कॉल केले, उचलला नाही. मग आम्ही वाट पाहिली, म्हणलं आता त्यांना नाईट करत असतो तर नाईट लागली काय की, म्हणून आम्ही वाट पाहिली. त्याची फोन उचलला नाहीये. मग आम्ही यायला सकाळी उठल्यावर यायला म्हणलं तुम्ही जा बरं, म्हणलं हॉस्पिटलमध्ये बघून या. म्हणलं नेमकं फोन करून उचली ना. त्याच्या मित्राला पण सांगितलं फोन करा म्हणून, त्यांनी त्याच्या मित्राचा सुद्धा फोन उचलला नाहीये. मग यायला मी म्हणलं जाऊन बघा. हे बघायला आले तर हे डॉक्टर लोक आतून खालून कोण त्यांना येऊन देत नव्हतं. त्याच्या पुढचं त्यांनाच माहिती काय झालं तर ते येऊन देत नव्हते. पण आम्ही तिथं खाली आलो, त्या सिस्टर आम्हाला घरा येऊन द्यायला नाही. तिघी जणी अशा हातात धरून उभा होते. आता आल्यावर तुम्ही काय पाहिलं ओटी मध्ये? इथं आल्यानंतर ते खाली पडलेला बघितलं मी पूर्ण. असं सगळं ते काय ते सगळं ते लागलेलं दिसतं ना, ब्लड लागलेलं आहे, हाताला लागलेलं आहे, ब्लड आहे पूर्ण पडलेलं डोक्याला. आम्ही काहीच नाही, आम्ही काही हात लावला नाही. ते ब्लड होतं सगळं खाली पडलेलं. त्याच्यात आल्यानंतर आम्ही ते पाहिलं. अगोदर यांनी पाहिलं की यांनी मला कॉल केला, मग आम्ही तसंच पळत आलो. तुम्हाला काही संशय वगैरे आहे का? मग आता डॉक्टर लोकांनी सांगायला पाहिजे होतं ना, कमीत कमी त्यांनी फोन तर करायला पाहिजे होता ना की असं झालं, तुम्ही घरी फोन करायला पाहिजे होतं. याचा अर्थ ते रात्री ड्युटीहून घरी आला नाही, रात्रीच काहीतरी यांनी केलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे. मग हॉस्पिटलचे डॉक्टर लोक कशाबद्दल पळून गेले? यांचा फोन करायचं काम नाही का? हे ड्युटीला आहे ना इथं, ते ड्युटीला आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टर लोकांचं द्यायचं, कोणाचं तरी फोन करायचं काम आहे ना की तुमचा मुलगा असं काहीतरी झालं, यांनीच काहीतरी केलं. तिथं तुटलेलं पण दिसतंय ना सगळं. वाद होता का त्याचा? वाद नव्हता, वाद वगैरे काहीच नव्हता, त्याचा वाद नव्हता, काही नव्हता. मग घातपाताचा संशय आहे आम्हाला, कारण की हा माझा पुतण्या बोलत होता डॉक्टरला, ते डॉक्टर हसत होता तो डॉक्टर. ते घरून निघला होता तेव्हा फोन वगैरे काहीच नाही झाला. फक्त ते घरून निघला 7:30ला, सकाळी 7:30 पावणे 8ला घरून निघला होता. त्याचा 8-8:30चा टायमिंग आहे वाटतं. रोजच्या टायमाला घरूनच निघला तो. इथं बी करतो तो. कॉल आले ना त्याला हॉस्पिटलचे तर कॉल करत असतो तो. घंटा कॉल त्याचे वेगळे असते. ते ड्युटीला इथंच होता तो. कोणत्या पदावर होते आणि किती महिन्यापासून काम करत होते? त्याला 2-3 महिने झाले त्याला. आणि ते ओटी मध्येच कामाला होता. 15 वर्षापासून त्याला एक्सपिरियन्स आहे का? एक्सपिरियन्स आहे त्याला. तर त्यांनी पहिलं केलं, इथं कॉल करत होता तर डॉक्टरना त्याला बोलवलं होतं की तू इथे ये म्हणून ड्युटीला. तुमचं नाव सांगा, त्याचं काय नाव आहे तुमचं? लता राजेंद्र दोरके, मी तिची आई आहे. तुमचं नाव काय आहे? अमोल राजेंद्र दोरके. ओके, तुम्ही यांचं वडील आहेत. तुमच्या मुलाचं